जगप्रसिद्ध जीआय मानांकित अस्सल कोल्हापुरी गुळ सध्या चांगला चर्चेत आलाय। एकीकडे कर्नाटकात तयार होणाऱ्या गुळाचं संकट कोल्हापूरच्या गुळ उत्पादक शेतकऱ्यांसमोर असताना नव्या वादामुळे गुळ अडचणीत आलाय। नेमके कोल्हापूरच्या बाजार उत्पादन समितीत काय घडते आहे, गुळाचे सौदे का बंद आहेत त्याविषयी जाणून घेऊयात। कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं ऊसाचं उत्पन्न घेतलं जातं, त्यामुळे साखर कारखान्यांसह गुऱ्हाळघरेही अधिक। पण गेल्या काही वर्षात या गुऱ्हाळघरांची संख्या कमी होऊ लागली। हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच गुऱ्हाळघरे कोल्हापुरात आत्ताच्या घडीला आहेत। गुळ उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गुळ तयार करणं हे अधिक कष्टाचं काम। केमिकल विरहित, गोड आणि विशिष्ट भौगोलिक वातावरणात तयार केलेला म्हणून कोल्हापुरी गुळाला भौगोलिक मानांकन म्हणजे जीआय मिळालं आहे। जीआय मानांकित गुळाला इतर ठिकाणी तयार होणाऱ्या गुळामुळे आता फटका बसू लागलाय। कोल्हापुरातील सर्वाधिक गुळ हा गुजरातमध्ये पाठवण्यात येतो। त्याच गुजरात राज्याकडून कोल्हापुरी गुळात भेसळ असल्याचं सांगण्यात आलं। यानंतर गुजरातमध्ये अन्न आणि औषध विभागाने कारवाई केली असून कोल्हापूर आणि सांगलीमधून येणारा गुळ स्वीकारला जाणार नाही अशी भूमिका गुजरातमधील व्यापाऱ्यांनी घेतली आहे। त्यामुळे कोल्हापुरी गुळ पुन्हा एकदा संकटात आलाय। केमिकल विरहित गुळाला मात्र योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आलाय। कोल्हापूरच्या गुळातील भेसळ रोखण्यासाठी आता कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने काय निर्णय घेतलाय तो पाहूया। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर या बाजार आवारावरती नियमित गुळाची आवक सुरू आहे। या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये ज्या व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला जो माल आहे त्या मालामध्ये सिंथेटिक गूळ किंवा इतर केमिकल वापरल्या संबंधी एका व्यापाऱ्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने या बाजार समिती आवारामधील दी कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशन यांनी परवाच एक पत्र दिलेलं आहे की जो कोल्हापुरी गूळ आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर मिश्रित गूळ तयार करून आणू नये आणि त्या संदर्भात शेतकऱ्यांना आवाहन करावं अशा पद्धतीनं त्यांचं एक पत्र आलं। त्या पत्राच्या अनुषंगाने जे शेतकरी गूळ उत्पादक आहेत त्यांना आम्ही या बाजार समितीच्या वतीने कळवण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे ते शेतकऱ्यांनीही ते मान्य केलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचा कलर मिश्रित गूळ बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी समन्वय झालेला आहे। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी कलर न वापरता तयार केलेला गूळ व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केला नाही। त्यामुळे जिल्ह्यातील गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारपासून थेट गूळ उत्पादनच बंद करण्याचा निर्णय घेतलाय। कोल्हापुरी गुळावर ओढवलेल्या संकटामुळे शेतकरी मात्र अडचणीत सापडलाय। त्यामुळे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापुरी गुळाला योग्य ती किंमत मिळायला हवी अशी मागणी केली आहे। कोल्हापूरच्या गुळाची एक वेगळीच चव आहे आणि एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि या कोल्हापुरी गुळ म्हणून संपूर्ण देशभर त्याचं एक स्वतःचं मार्केट विकसित झालेलं आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूर गुळच्या नावाखाली कर्नाटकातला गुळ विकला जातो। बाहेर बारामती आणि दौंड भागामध्ये काही गुऱ्हाळ असे सुरू झालेले आहेत की त्याच्यामध्ये बऱ्याच पद्धतीच्या भेसळी करून गूळ तयार केला जातो आणि अशा प्रकारचा हा गूळ मार्केटमध्ये आल्यामुळं जो अस्सल कोल्हापुरी गूळ आहे ज्याचं मार्केट तयार झालेलं होतं आणि कोल्हापुरी गुळासाठी जास्त पैसे द्यायची ग्राहकांची जी तयारी होती एक प्रकारे ग्राहकांची सुद्धा फसवणूक व्हायला लागलेली आहे। याला जबाबदार काही अंशी ग्राहक आहेत, व्यापारी आहेत, शेतकऱ्याचा काहीच दोष नाही। अजूनही कोल्हापुरातला शेतकरी कोल्हापूरचा जो अस्सल गूळ आहे अगदी केमिकल न वापरता तयार झालेला गूळ सुद्धा द्यायला तयार आहे, देतोय सुद्धा। परंतु ग्राहकांना पांढरा शुभ्र चमकणारा गूळ पाहिजे। मग कर्नाटकातले काही शेतकरी त्याच्यामध्ये साखर घालतात आणि कलर आणण्यासाठी प्रयत्न करतात। त्याच्या पुढे जाऊन अनेक ठिकाणी अजून वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत आणि यामुळे गुळाचं एक मार्केट बदनाम व्हायलंय। विशेषतः गंधक न वापरता जर गुळ केला तर थोडंसं मळकट तांबूस दिसतो। ग्राहकांना पांढरा शुभ्र गुळ पाहिजे, काय करायचं शेतकऱ्यांनी सुद्धा। पण मला असं वाटतं की आरोग्याच्या दृष्टीने विचार केला
तर भेंडीच्या याच्यापासून पावडरीपासून किंवा भेंडीपासून तयार झालेला केमिकल न वापरलेला गुळ हा सर्वोत्कृष्ट आहे, चवीला चांगला आहे, टिकतो चांगला आणि तोच गुळ ग्राहकांनी सुद्धा घेतला पाहिजे असं मला वाटतं. खरं तर गुळामध्ये केमिकल वापरण्याचा सल्ला ज्यावेळी कारवाई होते त्यावेळी मात्र व्यापारी ती जबाबदारी घेत नाहीत, मार्केट कमिटी ती जबाबदारी घेत नाही आणि रोष हा माझं स्पष्ट मत असं आहे की व्यापाऱ्यांनी सौदे व्हायच्या आधी गुळाची टेस्ट घ्यावी, सॅम्पल घ्यावेत आणि मग गुळ स्वीकारावा. एकदा गुळ आल्यानंतर मग शेतकऱ्यावर जबाबदारी टाकणं योग्य नाही आहे. तुम्ही टेस्ट करून घ्या ना, असं तुमच्यावर व्यापाऱ्यांच्यावर कुणी जबरदस्ती केलेली आहे की तुम्ही आहे तसा गुळ घेतला पाहिजे म्हणून? स्वीकारतानाच घ्या, परंतु जो अस्सल कोल्हापुरी गुळ आहे त्याला वेगळा भाव मिळाला पाहिजे, त्याला वेगळी किंमत मिळाली पाहिजे. कोल्हापुरी गुळाचा योग्य तो दर ठरवून तो तयार करण्यासाठी कोणते नियम पाळावेत याची माहिती गुळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे. भेसळीमुळे ओढवलेलं संकट शेतकऱ्यांच्या मुळावर उठून इतर राज्यात तयार होणारा गुळ भाव खाऊन जाईल अशी भीती आता शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.